नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सतत भुंकणारी जी कुत्री असतात त्या कुत्र्यांना गप्प करण्यासाठी एक तर पिटाळून लावावं लागतं, आणि पिटाळून लावलं तरी ती दुरून भुंकतच राहतात. अशा वेळेला काही चतुर माणसं असतात, ती त्या भुंकण्याचा त्रास आपल्याला सहन करायला लागू नये म्हणून अशा कुत्र्यांसमोर कुठलं तरी एक दोन हाडकं टाकून देतात, की ती हाडकं चावत आणि चघळत ती कुत्री एका जागी शांत बसतात आणि ते हाडूक चघळत बसतात. त्यातून त्या कुत्र्यांचं पोट भरतं असं नाही, पण हाडूक मिळालं की ते चघळणं हा कुत्र्यांचा स्वभाव असतो. आणि म्हणूनच कुत्र्यांना शांत करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्यांच्यासमोर हाडूक टाकणं, किंवा हाडकासारखं दिसणारं काहीतरी असं टाकावं की चघळत चघळत कुत्र्यांनी शांत व्हावं. कुठचाही चतुर माणूस कुत्र्यांचा असाच बंदोबस्त करत असतो. आणि साहजिकच कुत्र्यांप्रमाणे मागे लागणाऱ्यांना गप्प करायचं असेल तर त्यांच्या समोर चघळण्याचं हाडूक टाकणं हे आवश्यक असतं. ज्या काही उखाळ्या पाखाळ्या काढणारी माणसं असतात त्यांच्या समोर असंच काहीतरी एक पिल्लू सोडून दिलं की ते खुश असतात. आपल्याकडे पुढी सोडणं म्हणतात ना, की काहीतरी एक सांगाय, कळलं का तुला, असं असं आहे, अरे काय म्हणतो, हो असो, वा वा वा, की तो. आणि कोणाला सांगू नका असं सांगायचं. परत काहीतरी फालतू गोष्ट सांगायची, हे कोणाला सांगू नका, पण तुला म्हणून सांगतो. की त्याला वाटतं आपल्याला फारच महत्वाची बातमी मिळाली, मग ते पुढं जातं. आणखी तिसऱ्याला, चौथ्याला, पाचव्याला हे कुणाला सांगू नका असं तो सांगतो. अशा रीतीने ती सोडलेली पुडी असते, ही ब्रेकिंग न्यूज बनून जाते. आणि मग असे लोक जे कुठेही नाक खुपसत असतात, त्या नाक खुपसणाऱ्यांसाठी बंदोबस्ताचा हा एक उपाय होऊन जातो. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमताने जे तीन पक्ष सत्तेत बसलेले आहेत, भाजप, शिंदे शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी, त्यांना कुठलीही सरकार पडण्याची मतांसाठी, बहुमतासाठी चिंता नाहीये. आणि खरं सांगायचं तर सत्तेत मुख्यमंत्री म्हणून बसलेले भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना तर बहुमताची सुद्धा चिंता नाही, की बाबा आत्ता सडे पडेल का, एकनाथ शिंदे आपले काय 57 आमदार घेऊन बाहेर जातील का, अजितदादा त्यांचे 40-42 आमदार घेऊन जातील का, किंवा उद्धव ठाकरे, शरद पवार हे काहीतरी असं गणित जमवतील की ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे आपले आमदार घेऊन गेले तर आपलं सरकार, भाजपचा मुख्यमंत्री सत्तेतून बाहेर होईल का, याची चिंता भाजपला अजिबात नाहीये. आणि त्यामुळेच भाजप सोबत राहणं आणि गुण्यागोविंदाने राहणं, युती म्हणून आपल्या पक्षाची ताकद वाढवायला युतीचा उपयोग होतो, सत्ता उपभोगता येते, याचा आत्मविश्वास भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे थोडे आडेवाडे घेत का होईना, पण एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे. आणि जवळजवळ 6 महिन्यापेक्षा अधिक काळ होत आला हे सरकार गुण्या गोविंदाने चालू आहे. पण जर सगळंच गुण्या गोविंदाने चाललं तर मग कादंबरी कशी होईल, सिनेमा कसा होईल, नाटक कसं होईल. काहीतरी बिनसलं पाहिजे, काहीतरी बिघडलं पाहिजे. कारण जर बिघडलंच नाही तर बातमी कशी होईल. तुम्हाला पूर्वीच्या काळातल्या तुम्ही गोष्टी बघितल्यात तर त्याच्यामध्ये तो राजपुत्र किंवा राजकन्या किंवा आणखीन काय काय, आणि मग शेवटी त्यांचं मिलन होतं आणि ते गुण्या गोविंदाने नांदू लागतात. इथे येऊन ती गोष्ट किंवा कथा, कादंबरी संपायची. पण ते गुण्या गोविंदाने नांदायला लागल्यानंतर त्यांच्या आपसात जी धुसफूस होत असेल
त्याचं काय, त्याची कोणी बातमी देत नाही, कारण ती बातमी नसतेच. आणि ती बातमी होईल म्हणून पुण्या गोविंदाने नांदायला लागले, इथे येऊन गोष्ट संपते. सिनेमा बघा तुम्ही, नाटक बघा, जेव्हा कथानक सुरू होतं तेव्हा सगळं काही छान छान चालू असतं. एक कोण मुलगी असेल, मुलगा असेल, ते आपल्या आपल्या घरी असतात, आई वडिलांचे लाडके असतात, लाडाने वाढलेले कौतुकाची पोरं असतात. मग अकस्मात ते एकमेकांना भेटतात, कदाचित आरंभी त्यांची भांडणं होतात, वादावादी होते, मग ते एकमेकांना आवडायला लागतात, मैत्री, प्रेम, आणि मग घराणे की इज्जत, बापाची इज्जत, वगैरे वगैरे सुरू होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये ती जी इज्जत असते, ती त्या आवडलेल्या मुलाबरोबर कुठे पावसामध्ये चिखलामध्ये लोळते, पावसात भिजते, कुठच्या ट्रेन मधून फिरते, कुठच्या हॉटेलात जाते. त्या काळात ती इज्जत बापाला माहितीच नसते, आपली इज्जत कुठे कुठे काय काय करते. आणि जसजसा अर्ध्यापेक्षा अधिक सिनेमा किंवा नाटक संपतं तेव्हा मग हा इज्जतीचा संघर्ष निर्माण केला जातो. बिनसलं पाहिजे तर कथा असते. आणि त्यामुळे आजकालचे आपण बघतोय पत्रकारिता वगैरे बातम्या, त्याचं सगळ्याचं स्वरूप असं झालेलं आहे की कुठेतरी काहीतरी बिनसलंय हे सांगायचंय, आणि म्हणून काहीतरी बिनसलंय याचा शोध घेत हुंगत 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 हे सगळे पत्रकार फिरत असतात. तेव्हा आपण आपलं काम करायचं असेल तर त्यांना हुंगायला काहीतरी मिळालं पाहिजे. तर त्यांच्या समोर दुर्गंधी तरी सुगंधी तरी काहीतरी सोडून द्यायचं, किंवा मग त्यांना सगळ्याला हाडूक द्यायचं की ते बसले सगळं, त्याच्यावर डिबेट करतील, त्याच्यावर बवाल करतील, सगळीकडे चर्चा आहे, महाराष्ट्र हादरला आहे, वगैरे वगैरे वगैरे, महाराष्ट्रात खळबळ माजली आहे, असं सांगायचं संधी त्यांना देणं, ही मग सत्तेत सुखरूप बसलेल्यांची जबाबदारी होऊन जाते. जबाबदारी होऊन जाते. आणि मग कधीतरी कोण धनंजय मुंडे असेल, कुठचं तरी एक प्रकरण याचं ठोकत बसायचं, तर अशी हाडकं अधूनमधून टाकावी लागतात, टाकावी लागतात. अचानक त्या धनंजय मुंडे प्रकरणाचं पुढे काय झालंय, वाल्मिक कराडचं काय झालंय, सगळे विसरून गेले. आता गंमत लक्षात घ्या, धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवणारा आमदार होता, तो महायुतीचा, भाजपचा, बीड जिल्ह्यातला सुरेश धस हा होता. म्हणजेच आरंभीच्या काळामध्ये महायुतीच्या 3 पक्षांमध्ये सत्ता वाटपाच्या ज्या बारीक सारीक कुरबुरी चालू होत्या, त्या कुरबुरीवर माध्यमांचं जास्त लक्ष असू नये यासाठी अनायसे धनंजय मुंडे हे प्रकरण आपल्या पायाने चालत आलं. त्याच्यामध्ये जितकं आगीत तेल ओतता येईल तितकं तेल ओतण्याचं काम भाजपच्याच सुरेश धस या आमदाराकडून करून घेण्यात आलं. आणि धनंजय मुंडे हा विषय राजीनामा देऊन झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सुरेश धस अचानक गायब झाले, विषयच राहिलेला नाही. हा काय प्रकार आहे मित्रांनो, हा काय? बरं, गंमत अशी की परत परत चर्चा काय चालू होते, धनंजय मुंडेंची आठवा, धनंजय मुंडेंची चर्चा काय चालू होती की सरकार बदनाम होतंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम होतोय. तसं बघितलं तर धनंजय मुंडेंनी महिना 1.5 महिना आधी राजीनामा दिला असता ते हे प्रकरण लवकर गुंडाळलं गेलं असतं. पण मग धनंजय मुंडे प्रकरण हे लवकर गुंडाळलं गेलं असतं तर मग महायुतीतल्या इतर कुठच्या तरी फटक्यात तोंड घालायचा प्रयत्न माध्यमांकडून झाला असता. तेव्हा ज्या कुरबुरी सरकार बनल्यापासून महायुतीच्या 3 पक्षामध्ये चालू होत्या, त्यावरून मीडियाचं लक्ष उडवण्यासाठी धनंजय मुंडे प्रकरण नको तितकं ताणण्यात आलं. आणि त्यामुळे जर सरकारची बदनामी होत होती तर आता राजीनामा दिल्यामुळे विषय संपलेला नाही ना. विषय कुठे संपले? तो सुभाष देशमुख काय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला?
सगळ्या माध्यमामध्ये सुखसुखाट आहे. त्या वाल्मिक कराडचं पुढे काय झालं कोणाला पत्ता नाही आणि कोणाला फिकीर सुद्धा नाहीये. त्यानंतर मग दुसरं प्रकरण काय, तर एकनाथ शिंदे दरेगावला गेले. एकनाथ शिंदे एकटेच अमित शहाना भेटले. भाजपच्या आमदारांनी अजितदादांबद्दल अमित शहाकडे तक्रार केली. अमित शहा म्हणाले की अजितदादा माझ्याकडे कुरबुरत आले पाहिजेत, अशा रीतीने काम करा. काय छान बातम्या आहेत ना मित्रांनो. आणि हे जेव्हा मी ऐकतो आणि मी हे जुळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की हे खरोखरच ही नाराजी वगैरे आहे का. कधी अजितदादा, कधी एकनाथ शिंदे, कधी देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अलगदपणे हे कॅमेरे आणि माईक घेऊन जाणारे असतात, किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले त्यांचे बॉस असतात, त्यांच्यासमोर हाडूक टाकतात की काय अशी मला शंका यायला लागली. की एकाचा हाडूक चघळून संपत आलं की परत भॉ 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 सुरू होईल, त्याच्या आधी दुसरा हाडूक टाकतो. एकनाथ शिंदेचं टाकून झालं आणि एकनाथ शिंदेनी फेकलेलं हाडूक संपलं की अजितदादा हाडूक टाकतात. मग अजितदादाचं हाडूक हे संपलं तर सगळी भुंकाभुंकी सुरू होईल म्हणून देवेंद्र फडणवीस हाडूक टाकतात की झाले. हे सगळे त्याच्या मागे पळायला लागले आणि चघळायला सुरुवात. पवारांचं कौतुक केलं. पवार तिकडे जाणार का. मग काहीच नसेल तर दोन पवार एकत्र येणार का. नसेल तर मग एकनाथ शिंदे उठतात आणि तुमच्या राज ठाकरेंकडे जातात. ते सामंत आहेत मंत्री, ते उठतात आणि राज ठाकरेंकडे जातात, किंवा आशिष शेलार उठतात आणि जातात, बावनकुळे जातात. ही सगळी फेकलेली हाडकं आहेत. तुम्ही ते सगळंच बसा. बाकी सरकार म्हणून काय चाललंय, सरकार मधल्या त्रुटी काय आहे. त्या लाडक्या बहिणी, त्यांना मिळणारे अधिकचे पैसे काय 1500 वरून 2100 व्हायचे होते, त्याचं पुढे काय झालं. हा विषय विरोधकांनी लावून धरला पाहिजे, मीडियाने पण लावून धरला पाहिजे. काय छटणी चालली होती, काय ती चाचपणी चालली होती, ही खरोखरच ज्या महिला आहेत त्यांना गरज आहे का. गरजवंत नसलेल्यांना लाभार्थी बनवू नये म्हणून याची सगळी छाननी झाली. पण पुढे त्यांना, ज्यांना कोणा लाभार्थी असेल त्यांना 2100 रुपये मिळायला लागलेत का. बातमीच नाही मित्र, बातमी नाही. खरं या सरकारच्या, महायुतीच्या सरकारच्या मागे त्यासाठी लागलं पाहिजे की तुम्ही निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की लाडके बहिणीला आत्ता 1500 रुपये देतोय पण नंतर 2100 रुपये देणार आहे. तर ती चालू आहे का योजना. आणि समजा छाटणी झाली हरकत नाही, ज्याला गरज नाही त्यांना देताच कामा नये. पण जे गरजवंत आहेत त्यांच्या खात्यामध्ये ठरल्याप्रमाणे 2100 रुपये येत आहेत का, घोषणा झाली होती, त्याकडे माध्यमांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. पण तिकडे बघायला वेळ कोणाला आहे. दरेगाव, धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीसांनी पवारांचं कौतुक करणं, ही जी हाडकं फेकली जातात यातून पत्रकारितेला बाहेर पडावं लागेल. आणि पडला नाही तर हे महायुतीचे 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री हे अत्यंत बिलंदर आहे. मीडियाला कसं खेळवायचं आणि कसं गुंतवून ठेवायचं आणि आपला राजकीय हेतू सुखरूप त्यातून कसा पुढे घेऊन जायचा, यामध्ये शिंदे, पवार आणि फडणवीस अत्यंत बिलंदर आहेत. आणि जेव्हा गरज असते तेव्हा सोयीनुसार त्यातला कोणतरी मदारी होतो आणि मदारी होऊन या सगळ्यांना माकड बनवून टाकतो, बंधू बनवतो. आणि हे खुश असतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते माकडांचा खेळ मदारी असतो त्याचा बघितला असेल. तो काय काय बोलत असतो त्याच्याशी. मग तो त्याच्या हातातली तो पिचलेला बांबू घेतो आणि ते माकड असतं ते त्या मदाऱ्यालाच मारतं. ते त्याला लागत नाही फारसं, कारण तो पिचलेला बांबू असतो, तो लागत पण नाही.
पण त्या मदारी सुद्धा त्या माकडाने त्या पिचलेल्या बांबूचे मारलेले 4-5 फटके सहन करतो. पण प्रत्यक्षात बघितलं तर त्या माकडाच्या गळ्यातली दोरी त्याच मदाऱ्याच्या हाती असते. त्यामुळे आपल्यावर मीडियाने काय टीका करावी, कशी टीका करावी आणि ती बिनबुडाची टीका कशी असावी याची योजना सुद्धा शिंदे, पवार आणि फडणवीस आधी आखतात आणि मग एकमेकावर जबाबदारी टाकून ती सगळी योजना यशस्वी करतात का, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. खरंच प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्याचं कारण आहे, जसा तो आपण क्रिकेटच्या मॅच मध्ये बघतो की कर्णधार असतो, तो बॉल एकाकडे टाकतो आणि तो पुढच्या वेळेला बॉलिंग करतो. मग दुसऱ्या वेळेला तो बॉल दुसऱ्याकडे टाकतो. कधी कधी 3-4 लोक एकत्र येऊन चर्चा करतात आणि मग एक ठरतो त्याच्याकडे बॉल जातो. तसं या वेळेला मीडिया समोर हाडूक कोणी टाकायचं हे तिघेही बिलंदर अतिशय योजनाबद्ध रीतीने ठरवत असतात आणि ते हाडूक टाकत असतात. आणि टाकलं की त्याच्यावर झेपावलेली हे सगळे लोक त्या मदाराच्या माकडासारखं महायुती सरकारला किंवा 3 पक्षांना हवी असलेली आणि परवडणारी टीका सडकून करतात. त्या माकडाने पिचलेल्या बांबूने मदाऱ्याला मारावं तसं मारतात. पण मदाऱ्याच्या हातात त्या माकडाची गळ्यातली दोरी मदाऱ्याच्या हातात असते. खरंच गंमत वाटते मित्रांनो, खरंच गंमत वाटते. आणि मला या 3 तीनही म्हणजे देवेंद्र, एकनाथ आणि अजितदादा या तिघांच्या चतुराईचं कौतुक वाटतं की ते किती नाटकीपणाने वेळोवेळी सरकारच्या आतमध्ये धुसफूस आहे याचं नाटक रंगवतात. त्या नाशिकच्या पालकमंत्र्याचं पुढे काय झालं, रायगडच्या पालकमंत्र्याचं पुढे काय झालं? 6 महिने होऊन गेलेत मित्र. 6 महिने होऊन गेल्यानंतर सुद्धा हे वाद चालू आहे. कारण महायुतीच्या पक्षामध्ये आतमध्ये धुसफूस चालू आहे. याच्यावर जर मीडियातले पत्रकार खुश असतील आणि ब्रेकिंग न्यूज करत असतील तर त्यांना ती संधी दिली पाहिजे. हे ओळखूनच 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आपलं काम अतिशय मुत्सद्देगिरीने पुढे रेटून नेत आहेत. पुढे रेटून नेत आहेत. एवढं प्रचंड बहुमत असलेल्या सरकारला विरोधी पक्षांनी आणि मीडियाने अनेक ठिकाणी धारेवर धरण्यासारखी परिस्थिती आहे. पण जे टीकाकार आहेत, जे पत्रकार आहेत, जे विरोधी पक्ष आहेत, ते सरकारला कोंडीत पकडण्यापेक्षा फक्त मीडियावर अवलंबून आहेत आणि मीडिया त्या टीकेवर अवलंबून आहे. पत्रकारांना रोज कुठून हेडलाईन काढायची, ब्रेकिंग न्यूज काढायची याची फिकीर आहे. आणि मग त्या ब्रेकिंग न्यूज मधून आपल्याला प्रसिद्धी मिळावी यामध्ये विरोधी पक्ष रममाण झालेला आहे. परिणामी एवढं प्रचंड बहुमत असलेल्या सरकारला जितकं वेगाने आणि अधिक चांगलं काम करता यावं तेवढं हे सरकार करत नाही. हे त्या सरकारचा समर्थक असून मला सांगावं लागतं. मला सांगावं लागतं. खरंच सांगेन मित्र, 250 आमदारांचं पाठबळ असलेलं महायुतीचं सरकार यापेक्षा अधिक वेगाने आणि भव्य दिव्य काम करायला पुढे सरसावलं पाहिजे होतं. पण तेवढं होताना दिसत नाही. सरकार पडणार नाही याची खात्री आहे. आणि अशा वेळेला सरकार किंवा सत्तेत बसलेले अधिकच मुजोर होतात, बेसावध होतात. त्यांना ट्रॅकवर ठेवणं आवश्यक असतं आणि ती जबाबदारी मीडिया विसरलाय, विरोधी पक्ष विसरले. रोज काहीतरी शेलकी टीका करून सरकारला वटणीवर आणता येत नाही. सभागृहामध्ये एकेका मुद्द्यावर सरकारची कोंडी केली पाहिजे आणि सरकारच्या एकेका योजनेचा बारकाईने अभ्यास करून त्यातल्या त्रुटी सरकारच्या तोंडावर मारून सरकारला शुद्धीत आणण्याची जबाबदारी पत्रकार
आणि विरोधी पक्षावर असते. दुर्दैवाने 6 महिन्यात त्याचा संपूर्ण अभाव दिसतो, कारण प्रत्येक जण हाडूक चघळत बसलेला आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.